जळगाव जामोद तसेच संग्रामपूर तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांनी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन 27 जानेवारी 2025 रोजी दिले होते, परंतु प्रशासनाने याची साधी दखल सुद्धा घेतली नसल्याने दिव्यांग बांधव संतप्त झाले आहेत। दिव्यांग बांधवांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने प्रहार संघटनेचे वतीने असंख्य दिव्यांग बांधवांनी तहसीलदार जळगाव कार्यालयावर बेधडक मोर्चा काढून आपल्या मागण्या रेटून धरल्या। या प्रसंगी तहसील कार्यालयाच्या लेखी आश्वासनानंतर दिव्यांग बांधवांनी आपल्या मोर्चाची सांगता केली। यावेळी तालुकाध्यक्ष नारायण महाले, सचिव सरदार आवासे, श्रीरंग बहादरे, ज्ञानेश्वर खेडकर, मोहन नेमाने, दामाजी तायडे, शोभा दांडगे यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। वारंवार निवेदन देत राहतो आणि मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही आंदोलन करत राहतो, पण तहसीलदार यांना काही घेणे देणे नाही आहे। आता 8 दिवसाच्या आधी आपण तहसीलदार यांना एक निवेदन दिलं होतं की आमचे रेशन कार्ड प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन जे ओरिजिनल अपंग आहेत त्यांना देण्यात यावे, पण तहसीलदारांनी साधं त्या अर्जाकडे पाहिलंही नाही आहे। आणि अशा तहसीलदार आणि सरकारचा आपण धिक्कार करतो। असे हे अपंगाले 1300 रुपये भेटतात, काही लोकांना, काही म्हातारे लोकांना 1300 रुपये भेटतात, 1200 भेटतात आणि 1500 रुपये आपली खिल्ली उडवतात। आता लाडक्या पहिले 2100 रुपये महिना भेटणार ना, आपल्याला 1500 रुपये आपण लाडकी बाई 2021 रुपये भेटतात, तर आपल्याला त्याच्या डबल पैसे द्यायला पाहिजे। 70 वर्षाची स्कीम आहे आपली, पण हे लोक फक्त मतापुरता आपला हे करून घेतात, त्याच्यानंतर आपल्याला कोणी पाहत नाही। आपण वेळोवेळी याच्यात जर आपण आंदोलन करत राहिलो तर हे लोकांना जागृत राहील। आता याच्यानंतर आपलं एक मुंबईला आंदोलन आहे मंत्रालयामध्ये मार्च महिन्यामध्ये, त्यात बच्चू भाऊ स्वतः हजर आहेत आपले, आणि मंत्रालयात ताबा घेतल्यानंतर याच्या बापाला पैसे देणं पडतील। आपल्या याच्यात मागण्या अशा आहेत, निराधार लोकांना 1500 रुपये भेटतात, पण काही लोकांना फक्त 1200 रुपये भेटतात, तर त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे। ते पूर्ण भेटत नाही आहे। दुसरी गोष्ट, अपंगायले घरकुलाचा आता प्रत्येक गावात आपल्याला म्हणतात 5% राखीव जागा आहे, प्रत्येक ठिकाणी 5% राखीव असल्यावर मग अपंगाचे 5% घरकुल कुठे जातात, हा प्रश्न आहे की नाही तुम्हाला? मग प्रत्येक ग्रामपंचायतला तुम्ही हा सर्वांना अपंगांना प्रत्येक गावातल्या सरपंचाले आणि ग्रामसेवकले विचारायचा की 5% जे आपले घरकुल आहेत आमचे, ते घरकुल कुठे आहेत? जर तुमच्या घरात 100 घरं होतात तर 5 घरं अपंगाची बनायला पाहिजे। मग याच्यासाठी कोणी काऊन नाही भांडत?